नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. पवारांची नजर मुंडेंवर, कठोर कारवाई करा, पुरावे आम्ही देतो. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. एका गटाने आरोप केले की लगेचच त्यावर दुसरा गट प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे एकेकाळचे असणारे सहकारी आता राजकीय वैरी होताना संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर सत्तेत सामील होण्याच्या आधी आता देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यावर शरद पवार गटाने पुरावा आम्ही देतो, परंतु तुम्ही धनंजय मुंडेवर कारवाई करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. शरद पवार गटाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आमचे एकेकाळचे सहकारी धनंजय मुंडे हे विरोधी पक्ष नेते होते, तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला होता की त्या 22 लोकांची चौकशी कधी होणार, याची चौकशी करा, त्यांचे सबळ पुरावेही माझ्याकडे आहेत, असं जाहीर सभेत आवाहन केलं होतं. आणि सबळ पुरावे देऊ शकलो नाही तर राज्याच्या कोणत्याही चौकात मी फाशी घ्यायला तयार आहे. धनंजय मुंडे तेव्हा खोटं बोलले होते की खरं बोलले, हा प्रश्न तिथे उपस्थित होतो. आता त्या मंत्र्यांची ट्रिपल इंजिन खोके सरकार, हे केंद्र सरकार हे चौकशी करणार का, असा सवालही विकास लवांडे यांनी उपस्थित केला. भोपाळच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जो आरोप केला होता तो खरा होता की खोटा होता, याचा निकाल लागला पाहिजे. तो जर खोटा असेल तर पंतप्रधानांनी जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, आणि जर खरा असेल तर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स तर्फ चौकशीही झालीच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. तर काल मोहन भागवत अयोध्येत एक वाक्य बोलत गेले, आतापर्यंत काय राज्यामध्ये 9 वर्ष रामराज्य आले नाही, पण यापुढे तरी रामराज्य यावे, अशी मागणी खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी मंचावर उपस्थित असताना मोहन भागवत यांनी केली. विरोधी पक्ष संपवायचा, लोकशाही टिकवायची नाही, सगळ्या तपास यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घ्यायच्या आणि एका बाजूला मात्र विकासाच्या गप्पा मारायच्या आणि दुसऱ्या बाजूला सांगायचं की आम्ही सर्व लोकशाही पाळत आहोत. हे सर्व मन की बात करून जे काही सांगितलं जात आहे की आमच्याशिवाय पर्याय नाही, हे धांदत खोटे आहे. या देशात प्रत्येक वेळी पर्याय निर्माण झालेला आहे. भारत हा वाज नाही, इथं अनेक लोक विद्वान आहेत, असंही ते यावेळी म्हणाले. या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.